जरांगे पाटील यांच्या मुंबई पदयात्रेच्या निगडी या ठिकाणी आता थांबलेलो आहोत। या ठिकाणी असंख्य शिवसैनिक हे जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबई पदयात्रेत जाऊन आरक्षण घेऊनच माघारी येण्याचा निर्धार घेऊनच निघालेले आहेत। परंतु या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलेले आहेत, तरी आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया। या ठिकाणी आपण आता निघालेले आहे, त्याच वेळेला मुंबई हायकोर्टाकडून जरांगे पाटील यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आरक्षणामध्ये अडकले कसं असं तुम्हाला वाटतंय का? आहे तोपर्यंत आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागं भेटणार नाही आणि मुंबईतून जाणार आहोत। तर समजा मुंबईमध्ये परत एक चव्वेचाळीस लावलं आणि मराठा योद्ध्यांना तिथंपर्यंत पोचूच दिलं नाही, तर त्यावेळेला तुम्ही कोणती भूमिका घेणार? अजून शांततेच्या भूमिकेने सांगत आहे आम्हाला शांततेच्या पद्धतीनेच आम्ही सर्व गोष्टी करत आहोत। सध्या मुंबईत 2 ठिकाणी चालू आहे, त्यामुळं मुंबईत 100% लागेल। त्यावेळेला तुम्ही माघारी येणार की त्याच ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन करणार? आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटील निर्धार केलेला आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय मुंबईत आपलं आरक्षण द्यावंच लागतं। कसल्याही परिस्थितीत एवढं मराठा समाज वापर करून घेतलं मराठा मराठा हा धर्म आम्हाला त्या बाबतीत तुम्ही कोणती भूमिका? असं काय नाही। ओ असं बाईट देऊ नका तुम्ही, सोबत ओ बाईट असं देऊ नका। मराठी गरीब मराठी सगळे एकत्र। ओ इकडे द्या, इकडे हा बाईट देतो, एक बाईट देतो, असं बाईट देऊ नका। पाटील बाईट थांब थांब, हा बाईट आहे सगळे पाडण्याचा प्रयत्न हे जे लोक काय बोलतात बरोबर ना, ते मीडियावाले करते नाही। हे असं काही नाही आहे। तुम्ही जर आज बघायला गेले तर मोर्चा असेल किंवा जे मुंबईकडे चाललेलं आंदोलन आहे